तू ज्याला योगायोग समजत आहेस ना, तो योगायोग नाही, तो माझा चमत्कार आहे. होय माझ्या प्रिय भक्ता, मी स्वतः आज तुझ्याशी बोलत आहे. हे जे शब्द तू ऐकत आहेस हा माझा तुला दिलेला आशीर्वाद आहे. तू कितीतरी दिवसापासून काळजी करत आहेस, अनेक अडचणीने तुला घेरलं आहे आणि तुला वाटत आहे की तू या जगात अगदी एकटा आहेस. पण नाही, तू कधीच एकटा नव्हतास आणि कधीच एकटा नसणार, कारण मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे, तुझ्या मनातील प्रत्येक त्रास मी जाणला आहे. लोकांनी तुला नावं ठेवली, तुझ्या कष्टाची थत्ता उडवली, तेव्हा तुझं मन किती दुखावलं हे मला ठाऊक आहे. जेव्हा जेव्हा तुला वाटले की आता सगळे मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी पाठीमागे उभा राहून नवीन वाट तयार करत होतो. तुला वाटलं की तुला विसरलो, पण बाळा, आई कधी आपल्या लेकराला विसरू शकते का? आज हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की तुझ्या आयुष्यातील तो कठीण आणि वाईट काळ आता संपला आहे. तुझ्या आयुष्यात आता एक फार मोठा चमत्कार घडणार आहे. तुझ्या सर्व चिंता, तुझ्या सर्व अडचणी मी स्वतः दूर करणार आहे. तू फक्त मनातील सर्व भीती आणि संशय काढून टाक आणि पूर्ण विश्वासाने एक पाऊल पुढे टाक. तुझी बिघडलेली कामे, तुझी विस्कटलेली नाती मी स्वतः पुन्हा जोडून देईन. जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत या जगात कोणतीही ताकद नाही जी तुला त्रास देऊ शकेल. हा संदेश पूर्ण ऐकल्यामुळे तुझा माझ्यावरचा विश्वास आणखी वाढेल आणि माझ्यावरचा हा दृढ विश्वास तुझ्या आयुष्यातील मोठा चमत्कार घडवून आणणार आहे. आता इथून पुढे तुझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण माझा असेल. तू अजिबात काळजी करू नकोस. आता तुझे सगळे भार माझ्या चरणी सोडून दे, कारण मी नेहमी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. आता डोळे पुस आणि चेहऱ्यावरती पवित्र स्मित हास्य येऊ दे. अलक निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कनिपनाथाय नमः. ओम चैतन्य श्री जालेंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री गहिनीनाथाय नमः. ओम चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.